हॅलो एव्हरीवन, टार्गेट सीईटी 2026 डेली सीईटी बॅच मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव नंदकिशोर रुक्मा गजानन ठोकणे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल नंदुसर मॅथमॅटिक्स. ओके, चला. टार्गेट सीईटी 2026 वर्ड विच मे मोटिवेट यू, टर्न युअर पेन इनटू द पॉवर. बरोबर आहे. जर तुम्ही तुमच्या दुःखाने तुमच्या पॉवर मध्ये बदललं तर 100% तुम्ही काही ना काही करू शकता. दुःख कोणचं सर? तर दुःख या जगात सगळं काही दुःखच आहे, सुख फक्त क्षणिक आहे. दुःख कोणचं? कोणी येऊन बोलते, कोणी आपला गेम करायला बसेल असते, कोणी आपल्याला मागं ओढायला बसेल असते. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे दुःख आहेत. आता तुम्हाला तुमच्या दुःखाले म्हणजे काय, तर समजा कोणीतरी बोललं, समजा आपल्या घरचे बोलले की बुवा काय करतो, असं करतो असं करतो, हे ते बोलले की आपण काय करतो, त्या गोष्टीची निगेटिव्हिटी घेतो. निगेटिव्हिटी न घेता, त्या गोष्टीला मनावर न घेता आपण काय करायचं, त्या गोष्टीला प्रत्युत्तर न देता काहीतरी करून दाखवायची ताकद ठेवायची. म्हणून काय करावं लागेल, तर अभ्यास करावा लागेल. अभ्यास करा. चला, आजचं सस्तं मोटिवेशन खतम. पुढे पाहू आपण. चला, मॅथमॅटिकल लॉजिकचे क्वेश्चन्स पाहणार होतो आपण. मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये काय म्हणते, निगेशन ऑफ द कंपाऊंड स्टेटमेंट. निगेशन, आता निगेशन पाहायचं आहे तर निगेशन नंदू सरनं तुम्हाला एकदम जबरदस्त शिकवलंय, तरी एक वेळेस रिवाइज करून देतो. निगेशन निगेशन निगेशन, बस 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 बस. ओके ओके ओके. निगेशन 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 पहा, हे होतं आपलं निगेशन. आता निगेशन मध्ये सगळ्यात पहिले काय, तर निगेशन ऑफ कंजंक्शन, निगेशन ऑफ डिस्जंक्शन, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन, निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन म्हणजे कंडिशनल आणि बाय कंडिशनल. निगेशन ऑफ कंजंक्शन मध्ये काय म्हणते, जर दोन स्टेटमेंट पी आणि क्यू त्याचं जर निगेशन करायचं असलं तर निगेशनचं साईन लावायचं. निगेशनचं साईन लावल्यानंतर काय म्हणते, इन केस ऑफ कंजंक्शन म्हणजे अँड न कनेक्ट असतील तर आतमध्ये निगेशन लागून जाईल आणि अँडचं होणार ऑर आणि ऑरचं होणार अँड. सेम डिस्जंक्शन मध्ये सेम काय, ऑरचं केलं आपण अँड, आतमध्ये काय लागले निगेशन. फक्त हे दोन लक्षात ठेवायला लागतात तुम्हाला. कोणते वाले? की एक मिनिट, पेन 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 कोणता घेऊ? लाल कलर. ओके ठीक आहे. लाल ओके ठीक आहे. चला, तुम्हाला कोणते लक्षात ठेवावं लागतात, तर हे लक्षात ठेवावं लागते. कंडिशनल वाला. कंडिशनल मध्ये काय म्हणते, जर दोन स्टेटमेंट इम्प्लिकेशन कनेक्ट आहेत, जर त्याचं निगेशन घ्यायचं असेल तर आधी निगेशन लावून द्यायचं आणि नंतर काय होणार आहे, त्याचं पी जसाचा तसा इम्प्लिकेशनचं अँड निगेशन क्यू, दुसऱ्या स्टेटमेंटले निगेशन लागेल. हे इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आणखीन काय, तर डबल इम्प्लिकेशन वाला खूप इम्पॉर्टंट आहे. पा, याचं निगेशन लावलं आपण, मग सर्वात पहिले काय होणार, पा पी जसाचा तसा, मधात अँड आणि निगेशन दुसऱ्याला लागेल. नंतर हे ऑर न कनेक्ट राहील आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पा क्यू जसाचा तसा, मधात अँड आणि निगेशन पहिल्याला लागलं, असं आहे. तर ठीक आहे, एक वेळेस तुम्ही पाहून घ्या हे काय. तर आपण जाऊ आपल्या क्वेश्चन वरती. $67, $70, ओके ओके, $85, $86. ओके, चला. काय, तर मग लक्षात ठेवा, टर्न युअर पेन इनटू द पॉवर. बस, तुम्हाला तुमच्या दुःखाले कशात, तुमच्या ताकदमध्ये बदलायचं आहे फक्त. मग तुम्हाला कोणीच थांबू शकत नाही. चला समोर काय म्हणते, पहिला क्वेश्चन किंवा निगेशन ऑफ द कंपाऊंड स्टेटमेंट. कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन आहे आपला. काय म्हणते, पी इम्प्लिकेशन क्यू. आता पी इम्प्लिकेशन क्यू सध्याच पाहिलं आपण. पी इम्प्लिकेशन क्यूचं निगेशन जर आपण केलं तर ते येते पी अँड निगेशन क्यू. पी अँड निगेशन क्यू वाला ऑप्शन आहे का, पटकन पाहायचा, पटकन मारायचा आणि पटकन चालायचं. पहा, पी अँड निगेशन क्यू. चला समोरचा क्वेश्चन पाहू आपण. समोरचा क्वेश्चन काय म्हणते, निगेशन ऑफ द प्रपोजिशन. याचं निगेशन करायचं. पहा, निगेशन कशाचं आहे, तर इम्प्लिकेशनचं आहे. आणि इम्प्लिकेशन मध्ये लक्षात ठेवायचं, पहा निगेशन ऑफ इम्प्लिकेशन, पी इम्प्लिकेशन क्यू. तर याचं काय असते, पहिली गोष्ट पहिला जो स्टेटमेंट आहे तो जसाचा तसा, पी जसाचा तसा, हा इम्प्लिकेशनचा अँड आणि इथं निगेशन क्यू, दुसऱ्याला निगेशन लागेल. मग याच्यामध्ये पहिला जसाचा तसा, निगेशन पी जसाचा तसा. निगेशन पी वाले किती ऑप्शन आहेत, तर 3 ऑप्शन आहेत. तर हे कटलं आपलं, हे कटलं. बाबा एक मिनिट, हा पेन तरात देऊन राहिलास. ओके 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 ओके, जमलं. चला. तर मग काय म्हणते, पहिला जसाचा तसा, निगेशन पी वाले किती ऑप्शन आहेत, 3 ऑप्शन आहेत आपल्याकडे. हा कटला. मग आता इम्प्लिकेशनचं अँड होते, अँड वाले किती ऑप्शन आहेत, 2 आहेत. हा कटला. पा, या गोष्टीवर लक्ष द्यायला लागते आपल्याला, काटाकाटी खेळायला लागते. त्यानंतर आपला सक्सेस रेट किती आहे, आता 50% आहे. 2 पैकी 1. बस, असं डोळे लावून जर गजानन महाराजचं नाव घेतलं की मी 100% 2 पैकी 1 लागतेच. टेन्शन घ्यायचं काम नाही. पण तरी आपण गजानन महाराजचं नाव न घेता इथं सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. प्रयत्न का आपण 100% सॉल्व्ह करू. पहा, चला मी बसला इथं. तर मग काय म्हणते, याचं होते अँड. मग आपण घेतलं, पहा पहिलं जसाचं तसं म्हणजे निगेशन पी जसाचा तसा, मग अँड घेतलं. अँड घेतल्यानंतर दुसऱ्याला हे लागते निगेशन क्यू. पहा, निगेशन पी अँड निगेशन क्यू. सी नंबरचा ऑप्शन मारा समोर. चला पटकन. चलो,
आगे देखेंगे काय म्हणते निगेशन ऑफ द प्रपोजिशन. पहा याचं निगेशन करावं लागते. कशानं कनेक्ट आहे, अँड न कनेक्ट आहे. याला जर मी ब्रॅकेटमध्ये घेतलं समजा आणि याला जर निगेशन लावलं, पहा हे निगेशन लागलं, तर निगेशन मध्ये काय होत असते, पहा प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल निगेशन लागते. अँड आणि ऑर मध्ये काय होत असते, अँडचं होते ऑर आणि ऑरचं होते अँड. आणि निगेशन समजा प्रत्येक इंडिव्हिज्युअल स्टेटमेंटला लागते. म्हणजे याला निगेशन लावलं, निगेशन ऑफ इन ब्रॅकेट पी ऑर क्यू, मग याचा होईल या अँडचा होणार ऑर, याला निगेशन लागलं निगेशन क्यू अँड आर, हे निगेशन आतमध्ये गेलं तर निगेशन पी, या ऑरचं झालं अँड निगेशन क्यू, निगेशन पी अँड निगेशन क्यू. हा ऑर चेंज झालेला आहे आधीच, हे निगेशन आतमध्ये गेलं, निगेशन निगेशन कॅन्सल, हा क्यू, या अँडचं झालं ऑर आणि निगेशन आर. पहा किती नंबरचा ऑप्शन आहे आपला, निगेशन पी अँड निगेशन क्यू, निगेशन पी अँड निगेशन क्यू ऑर क्यू ऑर निगेशन आर. सी नंबरचा ऑप्शन आहे. पटकन मारा समोर चाला. काय म्हणते निगेशन ऑफ द स्टेटमेंट, याचं बी आपल्याला निगेशन करायचं आहे. मग पहा लक्ष द्या, निगेशन मध्ये काय करायचं तुम्ही, आता हे सॉल्व्ह करून पाहायचं काम नाही आहे. ओके, एकदम शांततेत फक्त डोकं शांत ठेवायचं, जागच्या जागेवर करायचं. मग पहा इथं काय दिलाय की बाबा पी दिलाय, पी निगेशन आहे, तर अँड ऑर एवढंच आहे ना, तर निगेशन आतमध्ये जाईल, इथं होईल निगेशन पी, या ऑरचा काय होणार अँड होणार, हे निगेशन निगेशन कॅन्सल होणार, हा क्यू होणार. ओके, या ऑरचा होणार अँड, आतमध्ये निगेशन गेलं तर निगेशन निगेशन कॅन्सल, इथं राहणार पी, या अँडचा होणार ऑर, इथं निगेशन निगेशन कॅन्सल, इथं क्यू जसाचा तसा. पहा किती नंबरचा ऑप्शन आहे, निगेशन पी अँड क्यू अँड पी और क्यू, ए नंबरचा ऑप्शन है. पटकन मारा समोर चला. चलो आगे देखेंगे क्या है, 65 नंबर का क्वेश्चन है अपने पास, निगेशन ऑफ द इन ब्रैकेट पी एंड क्यू इंप्लीकेशन निगेशन पी और आर. ये अपने पास क्वेश्चन है. देखो ये क्वेश्चन इंप्लीकेशन से कनेक्ट है, ये दो स्टेटमेंट अपने पास इंप्लीकेशन से कनेक्ट है. तो इंप्लीकेशन में क्या होता है कि पी पहला स्टेटमेंट जैसा का वैसा रहता और दूसरा स्टेटमेंट है ना उसका निगेशन हो जाता, और दोनों स्टेटमेंट कैसे कनेक्ट होते, एंड से कनेक्ट होते. हिंदी एकदम जबरदस्त आहे आपली, पण तरी जराशी हिंदीची होऊन जाते मला ज्यानं, म्हणून मी जास्त नांदी येत नाही. तर पाहू आपण. पहा याच्यामध्ये पहिलं स्टेटमेंट इम्प्लिकेशन मध्ये पहिलं जसंच तसं, म्हणजे पी अँड क्यू जसाचा तसा. पहा पी इम्प्लिकेशन क्यू जर निगेशन जर करायचं म्हटलं आपण ना, तर पी जसाचा तसा असते, इथं अँड इथं निगेशन क्यू होते, मग इथं हा पूर्ण स्टेटमेंट जसाचा तसा, पी अँड क्यू आणि मधात राहते अँड. पहा हे असे किती दिसतात आपल्याकडे की बाबा पी आणि क्यू आहे आणि अँड न कनेक्ट आहे, तर एकच दिसते सर. पहा 100% हे आन्सर आहे 100%, पण तरी आपण पूर्ण सॉल्व्ह करू. आणि दुसऱ्याला निगेशन लागते, दुसऱ्याला निगेशन लागलं, इथं निगेशन पी और आर जसाचा तसा. पहा पी अँड क्यू अँड निगेशन निगेशन कॅन्सल, इथं होणार पी, इथं ऑरचं झालं अँड निगेशन आर. पहा चेक करा बरं, हेच आहे 100%. अरे मी बशाला, टेन्शन घेऊ नका, चला पुढे. ओके चला 66 नंबरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते, द निगेशन ऑफ द स्टेटमेंट, याचं या स्टेटमेंटचं आपल्याला निगेशन करायचं. पहा इम्प्लिकेशनचं निगेशन खूप कामाचं आहे, डबल इम्प्लिकेशनचंही कामाचं आहे, असं नाही की कामाचं नाही आहे म्हणून, मी सगळं कामाचं शिकून राहिलो तुम्हाला. ठीक आहे चला लक्ष द्या, पटकन इकडे लक्ष द्या. चला मी हवं टेन्शन प्लीज. ओके पहा इम्प्लिकेशन, आता समजा पी आणि क्यू, सॉरी हा ठीक आहे, एक पी आहे दुसरा क्यू आहे, कनेक्ट आहे कशाने, डबल इम्प्लिकेशन, याचं करायचं आपल्याला निगेशन. तर याचं निगेशन कसं होत असते, पहा पहिला पी जसाचा तसा मधात राहील अँड, निगेशन कशाला जाईल क्यूले. हा एक ब्रॅकेट झाला, हा ब्रॅकेट कनेक्ट राहील कशानं ऑरनं, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये फक्त शिफ्ट करायचे आपलं स्टेटमेंट, म्हणजे इथं क्यू येणार, हा अँड जसा तसा, इथं निगेशन पी येणार. ओके अशा टाइपमध्ये हे क्वेश्चन करायचे आहे. तर आपण पाहू इथं. पहा आता इथं काय येणार, इन ब्रॅकेट. पहा पहिलं स्टेटमेंट जसं तसं, म्हणजे निगेशन क्यू जसाचा तसा, मधात राहील अँड निगेशन ऑफ, दुसरा काय आपल्याकडे निगेशन पी, हा झाला पहिला. ओके हे कनेक्ट राहील कशानं ऑरनं, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय तर याला शिफ्ट करायचं. पहा इथे निगेशन पी, इथे अँड, इथे निगेशन ऑफ निगेशन क्यू. ओके आता थोडंसं सॉल्व्ह करावं लागेल. इथं पहा निगेशन क्यू अँड निगेशन निगेशन कॅन्सल, इथं पी, इथं ऑर, इथं निगेशन पी, निगेशन निगेशन कॅन्सल अँड इथं राहील क्यू. पहा किती नंबरचं ऑप्शन आहे, पहा निगेशन क्यू अँड पी, निगेशन क्यू अँड पी, निगेशन क्यू अँड पी, निगेशन क्यू अँड निगेशन पी, नाही निगेशन क्यू अँड पी. ऑप्शन निगेशन क्यू अँड निगेशन कॅन्सल पी, निगेशन क्यू अँड पी, एक ऑप्शन असायला पाहिजे असतं आपल्याकडे, निगेशन पी अँड क्यू अँड हे झालं अँड, हे झालं अँड. अरे नाही आहे याच्यात ऑप्शनच नाही आहे, काय झालं तर टायपिंग मिस्टेक झाली बहुतेक. तर हे ऑप्शन असायला पाहिजे आपलं, तर हे ऑप्शन नाही आहे त्याच्यामध्ये, तर टायपिंग मिस्टेक झाली, बाकी काहीच नाही आहे. थांबा 1 मिनिट मला पाहू द्या, 1 मिनिट मध्ये चेक करू द्या. ऑप्शन नाही आहे, हे पाहिजे होतं. तरीही एक वेळेस फक्त आपण
पाहून घेऊ किंवा डबल इम्प्लिकेशनचं निगेशन काय होते, कारण की मी बी माणूसच आहो, मला बी चुकू शकते बरं. 2 मिनिटं मला पाहून घेऊ द्या फक्त, म्हणजे चुकलं नाही पाहिजेत. अँड ओके, अँड मधात राहते और बरोबर आहे. आपलं चुकलं नाही, एकदम बरोबर आहे. फक्त ऑप्शन नाही आहे, काय झालं की बहुत टाइपिंग मिस्टेक झाली, दुसरं काही नाही. चलो आगे देखेंगे. देखो द निगेशन ऑफ द पी अँड क्यू. पी आणि क्यू कशाने कनेक्ट आहेत, अँड न कनेक्ट आहेत. आणि इम्प्लिकेशन न, हे दोघं जण अँड नाहीत, पण हे दोन स्टेटमेंट वेगळे. दोन स्टेटमेंट कशाने कनेक्ट आहेत, तर इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशनचं काय पहा, इथं हा पी अँड क्यू जसाचा तसा, याचं होणार अँड. इथं निगेशन क्यू, निगेशन कॅन्सल. पी अँड क्यू, हा अँड जसाचा तसा, इथं काय होणार, क्यू होणार. पहा आता पी अँड क्यू. आता आपला पहिला लॉ आहे, इडम्पोर्टंट लॉ, की बुवा दोन स्टेटमेंट जर अँड न कनेक्ट असतील तर आपण त्यातला एकच घ्यायचा. म्हणजे एका घरात जर एकच आमंत्रण दिलं असतील आणि त्या घरातले 2 जण जेवायला आले तर त्यातला एकच जण जीव घराचा, दुसरा घरी आणून द्यायचा, जास्त नांदी नाही यायचं. चला मग इथे एकच घ्यायचा, पी अँड क्यू. पॉवर आहे का इथं ऑप्शन मध्ये, पी अँड क्यू 1 नंबर लिहायचा आहे. एकदम बढिया सर, मस्त शिकवलं तुम्ही. चला पुढे काय म्हणते, विच ऑफ द फॉलोइंग इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू. याच्यासोबत लॉजिकली इक्विव्हॅलंट कोण आहे, तर काहीच नाही. काय करसान, हे निगेशन आतमध्ये घेसान. मग इथं काय होणार, निगेशन पी. आता निगेशन घेतलं तर या ऑरचा झाला अँड, आणि हा निगेशन कॅन्सल, तर इथं क्यू राहिला. पहा निगेशन पी अँड क्यू, 1 नंबर. सी नंबर मध्ये आहे. चला पुढे आगे क्या है अपने पास, निगेशन. हाँ, लॉजिकली इक्विव्हॅलंट, हा सेम मगाच्या सारखा सेम आहे. लॉजिकली इक्विव्हॅलंट काय आहे, तर हे निगेशन आतमध्ये घेतलं तर इथं होणार निगेशन पी अँडचं झालं ऑर. हे निगेशन कॅन्सल, इन ब्रॅकेट झालं क्यू अँड आर. पहा बरं, निगेशन पी वाले ऑप्शन तर 4 आहेत, ऑर वाले ऑप्शन 3 आहेत. एक कटलं, हे तर कटलं. मग त्यानंतर क्यू अँड आर, हा हे आहे इथं क्यू अँड आर. ओके, इथं सेम आहे, 2 ऑप्शन सेम झाले काय, क्यू अँड आर. ओके ठीक आहे. चला पटकन पुढे. 70 नंबरचा क्वेश्चन आहे, द फॉलोइंग ऑलवेज ट्रू. विच ऑफ द फॉलोइंग इज ऑलवेज ट्रू. कोणतं ट्रू आहे याच्यातलं, तर ठीक आहे मी सांगतो, तुम्हाला माहिती नसेल तर पटकन चला पाहू. काय म्हणते, ए नंबरचं, बी नंबरचं, सी नंबरचं आणि डी नंबरचं. आता ए नंबरचं काय, पी इम्प्लिकेशन क्यू. बट पी इम्प्लिकेशन क्यूचं निगेशन काय होत असते, पहा याचं निगेशन पाहिजे, तिथं निगेशन पाहिजे. पी इम्प्लिकेशन क्यूचं निगेशन काय होत असते, तर पी अँड निगेशन क्यू काय होत असते, पी अँड निगेशन क्यू. पण इथं नाही आहे म्हणून हे कटलं. इथं काय, निगेशन पी ऑर क्यू. आता निगेशन आतमध्ये आलं, पण या ऑरचं अँड व्हायला पाहिजेत ना, पण इथं झालं नाही म्हणून हे बी कटलं. पण निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन क्यू, काय असते, पहा निगेशन ऑफ इन ब्रॅकेट, निगेशन ऑफ इन ब्रॅकेट पी अँड नाही ना भाऊ, 2 मिनिटं थांबा. हाँ ओके चलो देखेंगे. निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन क्यू काय होत असते, तर पी जसं तसं याचं झाला अँड आणि याचं झाला निगेशन क्यू. पहा आहे का आपलं, तर हे सी नंबर मध्ये आहे. पटकन मारलं, समोर गेलो. चलो आगे देखेंगे. काय म्हणते, निगेशन ऑफ. आता आपलं हा वर्डवाला क्वेश्चन आहे, तर येते ना आपल्याला, येत नाही अशातला भाग नाही आहे. द निगेशन ऑफ 2 इज अन इवन नंबर और 9 इज अ परफेक्ट स्क्वेअर. 2 इज अन इवन नंबर अँड 9 इज अ परफेक्ट स्क्वेअर. कशाने कनेक्ट आहे, तर ऑर न कनेक्ट आहे. असं करायचं आहे निगेशन. पहा निगेशन केलं, समजा पहा पी आणि क्यू कशाने कनेक्ट आहेत, अँड न कनेक्ट आहेत. आणि याचं जर निगेशन केलं तर पी ऑर निगेशन क्यू, निगेशन पी ऑर निगेशन क्यू होते. म्हणजे दोन्ही याच्यामध्ये निगेशन येईल, टेन्शन घ्यायचं काम नाही. फक्त या ऑरचं काय होणार, अँड होणार, अँडचं काय होणार, ऑर होणार. ओके, तर ऑरचं अँड होणार, तर अँड वाले ऑप्शन बाकीचे सर्वात इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तेवढ्यातच काय होते, आपला टाइम वाचते. टाइम वाचला पाहिजे, टाइम आपला वाचलाच पाहिजेत. नाही तर मग तुम्ही तर ते करता येते गधा मेहनत, तर गधा मजदुरी तर सगळेच जण करतात, गधा मजदुरी करायचीच नाही आपल्याला. पहा अँड वाले ऑप्शन किती आहेत, तर 1 आहे, 2 आहे आणि 3 आहेत. म्हणजे हे तर कटलं ना, 1 कटलं ना भाऊ आपलं. 3 पैकी 1 तर तुक्का लागू शकते ना. 1 कटलं म्हणजे आपला सक्सेस रेशो किती झाला, 3 ऑप्शन आहेत तर 33.33%. ओके, आता काय म्हणते याचं निगेशन. आता 2 इज अन इवन नंबरचं निगेशन होते, 2 इज नॉट अन इवन नंबर. पहा 2 इज अन इवन नंबर. आता हे निगेशन नाही आहे, तर हे कटलं भाऊ, टेन्शन घ्यायचं काम नाही. आता आपला सक्सेस रेशो किती झाला, 50%. चला 2 इज नॉट अन इवन नंबर अँड 9 इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर. बढिया, हेच ते निगेशन आहे. बी नंबरचा ऑप्शन मारा, समोर चला. ओके चलो निगेशन ऑफ द स्टेटमेंट. इफ इट रेन्स आय शॅल गो टू स्कूल. ओके, इफ न सुरू झालं म्हणजे कशा नाही, तर इम्प्लिकेशन. आणि पी इम्प्लिकेशन क्यूचं निगेशन असते. ज्याला जर निगेशन लावलं तर पी जसा तसा याचा अँड निगेशन क्यू. पहा अँड वाले ऑप्शन पहा किती आहे त्याच्यामध्ये. अँड वाले, अँड किंवा बट दोन पैकी कोणते चालते. पहा अँड वाले एक ऑप्शन आहे आपल्याकडे, अँड वाले एक ऑप्शन आहे, पण याच्यामध्ये निगेशन आहे, हे चालत नाही. त्यानंतर इफ इट रेन्स आय शॅल गो टू अँड. पहा हे एक अँडचं ऑप्शन आहे आपल्याकडे, हे एक अँडचं ऑप्शन आहे, पण याच्यामध्ये हा निगेशन आहे. पहिला स्टेटमेंट निगेशन आहे, हे कटलं, काही घेणं नाही. हे याच्यामध्ये तर अँडचं ऑप्शनच नाही. काय म्हणते,
इट रेन्स. ओके ठीक आहे, इट रेन्स पी बरोबर आहे. अँड आय शॅल नॉट गो टू स्कूल बरोबर आहे, निगेशन आहे, टेन्शन घ्यायचं काम नाही. सी नंबरचा मारा आणि समोर चला. चलो आगे देखेंगे काय म्हणते, निगेशन ऑफ x इज इक्वल टू -2 इफ. इफ आहे, इफ न सुरू झालं म्हणजे कसं आहे, इम्प्लिकेशनचा आहे. इम्प्लिकेशनचं सध्या सांगितलं होतं, निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन क्यू इज इक्वल टू और इक्विव्हॅलन्स टू काय म्हणते, पी अँड निगेशन क्यू. हे होत असते भाऊ. ठीक आहे, तर पहा इक्वल टूचं निगेशन पहा, इक्वल टूचं निगेशन होते नॉट इक्वल टू. ओके, त्यानंतर पहा ग्रेटर दॅनचं निगेशन होते लेस दॅन और इक्वल टू, और लेस दॅनचं निगेशन होते ग्रेटर दॅन और इक्वल टू. हे लक्षात ठेवजा. पहा काय म्हणते, इफ x इक्वल्स टू -2 देन x² इज इक्वल्स टू 4. पहा हे झालं पी आपलं, हा झाला क्यू. म्हणजे पी जसा तसा, पी जसा तसा हे होईल कनेक्ट कशानं कनेक्ट होणार, अँड इथं निगेशन क्यू. म्हणजे x इथं राहील x इज इक्वल्स टू -2 अँड x² नॉट इक्वल टू 4. हे आपला ऑप्शन असेल. पहा बरं चेक करा, दिसते का, x इक्वल्स टू -2 अँड घ्या, बट घ्या, चालते. पहा आपण समजा हा जो लॉजिकल कनेक्टिव्ह आहे आपला कंजंक्शनसाठी आपण अँड वापरतो, बट वापरतो, एट वापरतो, वाईल वापरतो, ते आपण पाहिलं होतं. आणि जर काही नसलं तरी आपण अँडच वापरतो. तर मग इथं पहा काय म्हणते, x इक्वल्स टू -2 बट आहे ना, x² इज नॉट इक्वल टू 4. बी नंबरचा ऑप्शन मारा आणि समोर चला. चलो आगे देखेंगे, द निगेशन ऑफ द स्टेटमेंट ही इज रिच अँड हॅप्पी. बरोबर आहे म्हणा, काही चुकलं तर नाही आहे. ही इज रिच, जर तो रिच असला तो हॅप्पी आहे. पण तुम्हाला काही लोक ज्ञान द्यायला येतील की बाबा पैसा सर्व काही नसते, असं काय आहे, हे आहे, ते आहे, पीस ऑफ माइंड पाहिजेत, हे पाहिजेत, ते पाहिजेत. अरे पैसाच नाही तर पीस ऑफ माइंड बिलकुल नाही राहत. हा, काही करायला गेलं तरी पैसा लागते भाऊ. आणि हे लोक कधी ज्ञान पेलतात, जेव्हा ते भरपूर श्रीमंत असतात तेव्हा, है ना, भयानक पैसा असते तेव्हा ते ज्ञान देतात लोकांना की बाबा पैसा सर्व काही नसते. तर मी बिन ते ज्ञान देणार आहोत जेव्हा माझ्याकडे लय मोठा पैसा येईल तेव्हा. तिथपर्यंत नाही भाऊ, मी सांगून राहिलो सध्या पैसा सर्व काही आहे भाऊ. चलो काय म्हणते, द निगेशन ऑफ द स्टेटमेंट ही इज रिच अँड हॅप्पी. ही इज रिच अँड हॅप्पी. अँडचं काय होणार आहे, ऑर होणार आहे. ऑर वाले ऑप्शन बाकी त्यात. याच्यात आहे का ऑर, नाही, अँड आहे, हे कटलं. ओके, याच्यात आहे का नाही, बट आहे, हे कटलं. याच्यावर आहे का नाही, हे बट कटलं. याच्यावर आहे का ऑर, पाऊस नका, बिलकुल चेक नाही करायचं. मी 100% गॅरंटी देतो, हेच आन्सर आहे. समोर चला, टेन्शन नाही घ्यायचं बिलकुल. अँडच नाही आहे ना, इथं अँडचा ऑर होणार ना निगेशन मध्ये, अँडच नाही आहे. चला सॉरी, ऑरच नाही आहे त्याच्यामध्ये. चला, निगेशन ऑफ स्टेटमेंट तुम्हाला सांगितलं ना, पहा ग्रेटर दॅनचं निगेशन होते लेस दॅन ऑर इक्वल टू, लेस दॅनचं होते ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, इक्वल टूचं निगेशन होते नॉट इक्वल टू. ओके, हे लक्षात ठेवजा. चला काय म्हणते, द निगेशन ऑफ द स्टेटमेंट इफ न सुरू झालं. कशानं सुरू झालं, इफ न. पहा पी इम्प्लिकेशन, निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन क्यू काय होत असते, तर पी जसा तसा, हे मधात अँड आणि निगेशन क्यू. ओके, तर काय म्हणते, इफ 10 ग्रेटर दॅन 5 अँड. पहा हे दोन स्टेटमेंट कशाने कनेक्ट आहेत, अँड कनेक्ट आहेत. मग हे आहे कसं ऍक्च्युअल मध्ये, पी अँड क्यू इम्प्लिकेशन, पी अँड क्यू इम्प्लिकेशन समजा आर घ्या आपण, अशा फॉर्म मध्ये आहे. मग याचं जर निगेशन केलं, समजा निगेशन लावलं आपण सगळे आले, तर इम्प्लिकेशनचा आहे ना, तर पी अँड क्यू जसाचा तसा, हा इम्प्लिकेशनचा झाला अँड निगेशन आर. ओके, या फॉर्म मध्ये असेल हे. तर पाहू आपण, पी अँड क्यू जसाचा तसा, म्हणजे 10 ग्रेटर दॅन 5 अँड 5 लेस दॅन 8 जसाचा तसा. पहा 10 ग्रेटर दॅन 5 अँड 5 लेस दॅन 8. पहा 10 ग्रेटर दॅन 5 अँड 5 लेस दॅन 8. ऑर आहे इथं, ऑर नाही इथं अँड. पहा बी नंबरचं ऑप्शन आहे आपलं, 100% टेन्शन घेऊ नका. तरी आपण एक वेळेस व्हेरीफाय करू. हे जसेचे तसेच दोन्ही बिन, हे जसेच्या तसेच. त्यानंतर काय ते अँड म्हणजे बट आहे इथं, आणि निगेशन आर. आता याचं जर निगेशन केलं आपण, 8 इज लेस दॅन 7, याचं जर निगेशन केलं तर होते 8 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 7. पहा इथं दिसते का तुम्हाला, 8 ग्रेटर दॅन इक्वल टू 7. तर बी नंबरचं ऑप्शन आहे आपलं, पटकन मारा, समोर चला. 75 झाले आपले. द निगेशन ऑफ द स्टेटमेंट इफ वी कंट्रोल ऑफ पॉप्युलेशन देन ग्रोथ विल बी वॉर्सपियर. ओके ठीक आहे, बरोबर आहे. म्हणजे वॉर्सपियर म्हणजे समृद्धी होते. जर आपण पॉप्युलेशन कंट्रोल केली तर समृद्धी 100% येते. जर एका घरात एक किंवा दोन समजा कार्यकर्ते असले तर त्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित भेटतात, आणि तेच जर एका घरात 10 कार्यकर्ते असले तर त्याला चड्डी भेटत नाही, पायल चप्पल नसते. तर विचार करा या गोष्टीचा, आपण कुठे चाललो. तर चलो, निगेशन ऑफ द स्टेटमेंट इफ वी कंट्रोल ऑफ पॉप्युलेशन देन ग्रोथ विल बी वॉर्सपियर. काय म्हणते, याचं निगेशन करायचं. इफ न सुरू झालं म्हणजे काय, तर पी इम्प्लिकेशन क्यू, आणि याचं आहे तर निगेशन हे होणार निगेशन पी इम्प्लिकेशनचा, सॉरी इथं होणार पी अँड निगेशन क्यू, पी अँड निगेशन क्यू. ओके, म्हणजे काय म्हणते, इफ वी कंट्रोल ऑफ पॉप्युलेशन, जर आपण आता इथं येणार कंट्रोल ऑफ पॉप्युलेशन
वी कंट्रोल अ पॉप्युलेशन. पहिलं स्टेटमेंट आपलं वी कंट्रोल अ पॉप्युलेशन आहे ना. ओके, पॉप्युलेशन ग्रोथ, वी कंट्रोल अ पॉप्युलेशन ग्रोथ. त्यानंतर अँड वी कंट्रोल अ पॉप्युलेशन ग्रोथ अँड. आता वी कंट्रोल अ पॉप्युलेशन हे चालत नाही, इफ वाले दोन्ही कटले, काही घेणं नाही आपल्याला इफचं. वी कंट्रोल अ पॉप्युलेशन, वी कंट्रोल अ पॉप्युलेशन बट म्हणजे अँड चालते, हे दोन्ही चालतात. त्यानंतर काय म्हणते निगेशन क्यू, डोंट और स्पियर, म्हणजे सी नंबरचा ऑप्शन आहे समोर मारा. आपल्याला काय पाहिजेत तर निगेशन पाहिजेत, याच्यामध्ये निगेशन नाही आहे खाली. चलो आगे देखेंगे. काय म्हणते निगेशन ऑफ ऑल नॅचरल नंबर्स आर इंटिजर्स. निगेशन ऑफ ऑल नॅचरल नंबर्स आर इंटिजर्स. तर ऑल नॅचरल नंबर्स आर इंटिजर्सचं निगेशन काय होऊ शकते की बाबा ऑल नॅचरल नंबर्स आर नॉट इंटिजर्स, हे होऊ शकते. सम नॅचरल नंबर्स आर इंटिजर, हे होत नाही, हे कटलं. सम नॅचरल नंबर्स आर नॉट इंटिजर. ओके, एव्हरी नॅचरल नंबर्स आर नॉट इंटिजर. ठीक आहे. आता समजा 1, 2, 3 पैकी होऊ शकते, बट लक्षात ठेवायचं कधी बिन ऑल कशाने रिप्लेस होते तर सम न. कधी बिन कशानं सम न. कशाने रिप्लेस होते सम न. आता सम वाला ऑप्शन किती आहेत आपल्याकडे, हे तर कटलं भाऊ, याचं काहीच घेणं नाही आहे. 1, 2, 3 पैकी फक्त सी आहे, सी मारा समोर चाला, टेन्शन घेऊ नका. चलो, तर निगेशन ऑफ आता आणखीन आपल्याकडे 2 टाईपचे क्वांटिफायर होते. एक होता बाहुबली, एक होता वल्लालदेव, है ना. तर 2 टाईपचे क्वांटिफायर होते. एक होतं युनिव्हर्सल क्वांटिफायर, एक होतं एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर. आता युनिव्हर्सलचं निगेशन आणि एक्झिस्टन्शियलचं निगेशन समजा युनिव्हर्सल क्वांटिफायर घेतलं, याचं जर निगेशन करायचं होतं तर म्हटलं तर याचं होते एक्झिस्टन्शियल, आणि एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर घेतलं, याचं जर निगेशन करायचं म्हटलं तर होते युनिव्हर्सल. बस टॉपला दुसरं काहीच नाही आहे. आणखीन ग्रेटर दॅनचं होते, लेस दॅन इक्वल टू, लेस दॅनचं होते ग्रेटर दॅन इक्वल टू, आणि इक्वल टूचं होते नॉट इक्वल टू. काय म्हणते द निगेशन ऑफ negation of universal x belongs to n, x square plus x is an even number. ओके, आता याचं काय होणार, याचं निगेशन करायचं आहे. निगेशन करायचं असलं निगेटिव्ह साईन लावून दिले आपण. हा युनिव्हर्सलचं झालं एक्झिस्टेन्शियल, x बिलॉंग्स टू n, x स्क्वेअर प्लस x इज. आता याचं निगेशन होणार ना, इज अन इवन नंबरचं इज नॉट अन इवन नंबर. ओके, पावर दिसते का कुठे, एक्झिस्टन्शियल एक्स बिलॉंग्स टू एन. हा एन आहे बरं. मला थोडंसं अक्षर चांगलं आहे, मला एकदम चांगलं अक्षर आहे, पण विषय काय आहे, या बोर्डसाठी मी नवीन आहो आणि माझ्यासाठी हा बोर्ड बी नवीन आहे, म्हणून थोडंसं अक्षर थोडंसं कॉम्प्रोमाइज करा. इन काही दिवसांत चांगलं एक्झिस्टन्शियल वाले किती ऑप्शन आहेत, 2 आहेत, तर हे 2 कटले. ओके, हे 2 कटले. सक्सेस रेशो किती तर 50%. ओके, देवाचं नाव नका घेऊ, आपण पाहू येते काय आपल्याला. एक्झिस्टन्शियल एक्स बिलॉंग्स टू एन सच दॅट एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज अन इवन नंबर. हे तर जसं हे निगेशन नाही झालं ना, याच्यामध्ये निगेशन झालंच नाही, म्हणून हे कटलं. आलं कोणतं आपलं हे 100% हे आन्सर आहे. युनिव्हर्सल नाही, एक्झिस्टन्शियल एक्स बिलॉंग्स टू एन सच दॅट एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज नॉट एन इवन नंबर. 100% बरोबर. नंदू सरनं वरती सॉल्व्ह करून दिलं. शाबास नंदू सर, एकदम बढिया. चला पुढे काय म्हणते, द निगेशन ऑफ आपल्याकडे युनिव्हर्सलचं होणार एक्झिस्टन्शियल झाला आपला, हा झाला एक्झिस्टन्शियल एक्स बिलॉंग्स टू एन. युनिव्हर्सल एक्स बिलॉंग्स टू एन. ओके, ठीक आहे. n + 7 इज ग्रेटर दॅन 6. मग इथं काही n + 7 लेस दॅन और इक्वल टू 6. बरोबर आहे काय, n + 7 लेस दॅन और इक्वल टू 6 सच दॅट n + 7, हा बी नंबरचा ऑप्शन आहे. एकदम बढ़िया. चलो आगे देखेंगे. आगे काय अपना डुअल ऑफ द स्टेटमेंट. अबे डुअल म्हणजे अबा बिलकुल पोहे सारखा. पोहा कसा सगळ्या जास्त कॉमन असते, सस्ता असते, तसं एकदम सस्ता आहे हे, है ना. एकदम स्वस्त काय तर डुअल आहे. काय होते डुअल मध्ये, अँडचं होते ऑरचं होते अँड. ओके, टीचं होते सीचं होते टी, ट्रूचं होते फॉल्स, आणि फॉल्सचं होते ट्रू. आटोपलं, बस एवढंच आहे डुअल मध्ये, दुसरं काहीच नाही. द डुअल ऑफ द स्टेटमेंट, याचा डुअल करायचं आपल्याला. डुअल मध्ये रिकामचोट कामं करायचे नाही सर. निगेशन चेंज करतो, निगेशन आतमध्ये घेतो, हे करतो ते करतो, ते राहू द्यायचं. डायरेक्ट सॉल्व्ह करायचं. काय म्हणते, निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू, आणि निगेशन इज इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू. याचं डुअल करायचं. काहीच नाही, अँडचं ऑर करा, ऑरचा अँड करा. म्हणजे इथे काही हा निगेशन जसं तसा पी और क्यू. ओके, त्यानंतर इथं येईन, इथं काय येईन, निगेशन ऑफ पी ऑरचं करा अँड निगेशन क्यू जसाचा तसा. किती नंबरचा आहे आपला ऑप्शन, तर सी नंबरचा ऑप्शन आहे. पटकन मारा समोरच्याला. याच्यामध्ये तुम्हाला चेक करायचं काम नसतं, डुअल सांगेल फक्त हेच ऑप्शन असतं. चलो ये कल देखेंगे. आज के लिए इतना ही. एवढे क्वेश्चन कॉपी करा म्हणजे लिहून नका घेऊ, लिहून घ्यायचं काम नाही आहे. पुन्हा एक वेळेस सांगतो, आपण जे काही शिकून राहिलो इथं हे लिहायचं काम नाही आहे. पहिला व्हिडिओ जो आहे आपला इंट्रोडक्शनचा, त्याच्यानंतर जो पहिला व्हिडिओ आहे
इंट्रोडक्शनच्या नंतरचा मॅथमॅटिकल लॉजिकचं बेसिक घेतलंय आपण. त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक आहे. त्या लिंकवरून तुम्ही डायरेक्ट हे PDF पूर्ण डाउनलोड करू शकता. ही पहिली गोष्ट. नाही तर माझा नंबर आहे पहा 8600453316. या नंबरला मेसेज करा, एक टेक्स्ट मेसेज करा, एक व्हॉट्सअपला मेसेज करा. मेसेज करताना तुमचं पूर्ण नाव टाका आणि तुम्ही कुठल्या क्लासमध्ये आम्ही तुम्हाला एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये एका टेलिग्राम ग्रुपमध्ये ऍड करतो आणि तिथून तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटून जातील, सगळ्याच्या सगळ्या. म्हणजे त्याच्यामध्ये क्वेश्चन बी भेटतील, PYQs बी भेटतील, सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटतील. टेन्शन घ्यायचं काम नाही. हे लिहायचे गधे धंदे करू नका, बस एवढी विनंती. असे कोपरापासून ढोपरापर्यंत हात जोडून काय. तर ठीक आहे, चला भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. गजानन महाराज की जय, भारत माता की जय.